नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टी टेटमध्ये मी अक्षय बिरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। नुकतीच आपण प्रेफरन्स संदर्भात एक सिरीज चालू केलेली आहे आणि या सिरीजमध्ये आपण आत्तापर्यंत 5 व्हिडिओ पाहिलेले आहेत। आता याच्यामध्ये पहिला व्हिडिओ आपण पाहिला होता की प्रेफरन्स म्हणजे काय, त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ पाहिला की प्रेफरन्स कोणी द्यावेत किंवा प्रेफरन्स देताना कोणती काळजी घ्यावी। तिसरा व्हिडिओ पाहिला की 1ली ते 5वीचे प्रेफरन्स कोणाला येतात। त्यानंतर चौथा व्हिडिओ पाहिला की 6वी ते 8वीचे आर्ट्सवाल्यांचे प्रेफरन्स कोणाला येतात, म्हणजे 12वी आर्ट्स आहे, प्लेन आर्ट्स आहे, मग नंतर ग्रॅज्युएशन मिक्समधून केलेलं आहे आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी यांना प्रेफरन्स येतात का नाही, हा चौथा व्हिडिओ पाहिला। त्याच्यानंतर आपण 5वा व्हिडिओ पाहिला जे की 6वी ते 8वीचे सायन्सवाल्यांना कोणते प्रेफरन्स येतात, म्हणजे जी काही सायन्सवाल्यांची पात्रता आहे ती पाहिली। आता आजचा हा प्रेफरन्स सिरीजमधला आपला हा 6वा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण कॉमर्सवाल्यांसंदर्भात माहिती पाहणार आहोत। म्हणजे 6वी ते 8वीची कॉमर्सवाल्यांसाठी TET आणि CTETची पात्रता काय आहे, मग कॉमर्सवाल्यांना 6वी ते 8वीची TET किंवा CTET कोणती पास केल्यानंतर प्रेफरन्स येतात का नाही, याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत। म्हणजे जे 12वीला कॉमर्स केलेले आहेत, प्लेन कॉमर्स 12वीला कॉमर्स केलेले आहेत, मग ग्रॅज्युएशनला बीकॉम केलेले आहेत, मग त्यांनी TET किंवा CTET कोणती पास करावी ते एकदम प्लेनमध्ये पाहणार। मग नंतर मिक्स एज्युकेशन पाहणार आहोत। मग याच्यामध्ये तुमचं 12वी कॉमर्स असणार आहे, मग याच्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशनला BA घेतलेलं आहे काही जणांनी, पुन्हा काही जणांनी BSc घेतलेलं आहे, काही जणांनी BCS घेतलेलं आहे। हे सगळं आपण एकदम व्यवस्थितपणे पाहणार आहोत आणि समजून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर लागलीच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आता ह्याच्याकडून आणखीन जबरदस्त एकदम खतरनाक व्हिडिओ येणार आहेत, जे की असे व्हिडिओ तुम्हाला पेड बॅचमध्ये सुद्धा मिळणार नाही, ते सर्व आपल्या ह्या चॅनलवर फ्रीमध्ये मिळून जाणार आहेत। लाल कलरमध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा आणि ऑल नोटिफिकेशन बेल आहे ते सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोचतील। आता जसं की आपण पाहत आहोत 6वी ते 8वीचे प्रेफरन्स कोणाला येतात, हे 6वी ते 8वीच्या मधला तिसरा हा व्हिडिओ आहे। पहिल्या व्हिडिओमध्ये आर्ट्सवाले पाहिले, दुसऱ्या व्हिडिओमध्ये सायन्सवाले आणि आता तिसऱ्या व्हिडिओमध्ये कॉमर्सवाल्यांचं पाहणार आहोत। मग याच्यामध्ये पहिलं जसं की आपण रेग्युलर पाहत आहोत तसंच की टेट शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी देण्यासाठीची जी काय पात्रता असते, 12वी एकतर 12वी पाहिजे किंवा त्याच्यानंतर तुमचं DED BED झालेलं पाहिजे, मग ग्रॅज्युएशन पाहिजे, मग ग्रॅज्युएशन नंतर तुमचं TET किंवा CTET पेपर 2 पास असणं आवश्यक आहे, तर तुम्ही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी देऊ शकता। मग शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिल्यानंतर आपल्याला पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करावं लागतं। मग या रजिस्ट्रेशनसाठी सुद्धा काहीतरी पात्रता आहे, ती पात्रता कुठली आहे, 12वी आहे। 12वी नंतर तुमचं DED किंवा BED झालेलं आहे, मग तुमचं ग्रॅज्युएशनसुद्धा झालेलं आहे, TET किंवा CTET 2 सुद्धा पास आहात आणि त्यातल्या त्यात तुम्ही टेट देणं अनिवार्य आहे। टेटची परीक्षा दिली तरच तुम्हाला पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करता येतं। हे झालं रजिस्ट्रेशनचं। टेटची परीक्षा दिली, रजिस्ट्रेशन झालं, मग रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सेल्फ सर्टिफाय केलं, सेल्फ सर्टिफाय केल्यानंतर सगळ्यात नंतरची महत्त्वाची गोष्ट येते की प्रेफरन्स येतात। मग प्रेफरन्स येण्यासाठी लागते आपल्याला पात्रता। मग ह्या प्रेफरन्स येण्याची पात्रता काय आहे, त्या त्या अटीमध्ये जर आपण पूर्णपणे एकदम सक्षमपणे बसलो, पूर्ण अटींची पूर्तता केली तरच आपल्याला प्रेफरन्स येतात, अन्यथा प्रेफरन्स येत नाहीत। मग त्या अटी कुठल्या आहेत त्या पाहू। मग आता पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर प्रेफरन्स येण्यासाठीची सर्वात महत्त्वाची पहिली अट आहे पवित्र पोर्टल प्रेफरन्ससाठीची पात्रता काय आहे, 12वी झालेलं आहे, तुमचं DED BED पाहिजे, ग्रॅज्युएशन पाहिजे। आता इथं महत्त्वाचं आहे, ग्रॅज्युएशन नंतर ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला अंतिम वर्षामध्ये 45 किंवा 40% पाहिजे। हे 45% ओपनवाल्यांसाठी, 45% कास्टवाल्यांसाठी 40% हवेत। मग अंतिम वर्षामध्ये अंतिम विषयासह हे 45 किंवा 40% पूर्ण पाहिजेत। त्यानंतर तुमचे टेट 3 दिलेले पाहिजे। टेट 3 दिल्यानंतर तुम्ही पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं पाहिजे। रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही पवित्र पोर्टलवर सेल्फ सर्टिफाय केलेलं पाहिजे। सेल्फ सर्टिफाय केलेलं असेल तर आणि तरच तुम्हाला प्रेफरन्स येतात। मग आता हे नुसते एवढी अट पूर्ण केलं म्हणजे प्रेफरन्स येतील का, नाही आहे। ह्याच्यामध्ये महत्त्वाच्या अटी आहेत, जसं की आर्ट्सवालं पाहिजे, कॉमर्सवालं पहिली। आता आपण आर्ट्सवाल्यांची सायन्सवाल्यांची पहिली, आता कॉमर्सवाल्यांची महत्त्वाच्या अटी काय आहेत। आता याच्यामध्ये तुर्तास आपण सुरुवातीला प्लेन कॉमर्स पाहू। प्लेन कॉमर्स म्हणजे काय, तुमचं 12वी कॉमर्स घेतलेलं आहे, 10वी नंतर तुम्ही जाता कला शाखा, विज्ञान शाखा आणि ते कॉमर्सवाल्यांकडे जाता।
तसं तुम्ही 10वीनंतर 11वी कॉमर्स केलं, 12वी कॉमर्स केलं, मग 12वीसुद्धा कॉमर्स केल्यानंतर तुमची पुढली फील्डसुद्धा कॉमर्समध्येच केली, म्हणजे BCom केलं. मग आता साहजिक आहे, ज्यांनी 12वीला कॉमर्स केलेलं आहे त्यांना ग्रॅज्युएशनला BComच करावं लागेल. मग त्यालाच प्लेन एज्युकेशन म्हणतात. प्लेन एज्युकेशनमध्ये TET किंवा CTET कुठली पास का महत्त्वाची असते ते पाहू. हे पहा, 12वी तुमचं झालेलं आहे, DED केलेलं आहे, ग्रॅज्युएशन केलेलं आहे. ग्रॅज्युएशन कशामधून? BComमधून. आता इथे सगळे ग्रॅज्युएशनवाले म्हणजे BComमध्ये येणार, लक्षात असू द्या. चला 12वी केलेलं आहे, DED केलेलं आहे, 12वी कॉमर्स आहे, DED केलेलं आहे, ग्रॅज्युएशन BComमधून केलेलं आहे. ग्रॅज्युएशनमध्ये 45 किंवा 40% अट पूर्ण केलेली आहे. फायनल वर्षामध्ये TET किंवा CTET पेपर 2 तुम्ही मॅथ्स सायन्सचा पास केलेला आहे, टेट 3 दिलेली आहे, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे, सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे. मग तुम्ही प्रेफरन्स येण्यासाठी पात्र आहात का? 100% पात्र आहात. तुम्हाला इथं वाटलं असेल तर 12वी कॉमर्स आहे, मग ग्रॅज्युएशनसुद्धा मी कॉमर्समधून केलेलं आहे, मी TET गणित विज्ञानची पास केली, मग मला प्रेफरन्स कसं काय येतील? कारण आर्ट्सवाल्यांना सामाजिक शास्त्राची TET पास करणं अनिवार्य आहे, सायन्सवाल्यांना मॅथ्स सायन्सची TET पास करणं अनिवार्य आहे, कॉमर्सवाल्यांना मर्जी आपकी, तुम्हारे मर्जी से कौन सी भी TET पास कर दो, तुमको सब चंगा आहे तुम्हारे लिए, असं म्हणून त्यांना सूट दिलेली आहे. म्हणून तुम्ही 12वी कॉमर्स केलेलं आहे, ग्रॅज्युएशनचं कॉमर्समधून केलेलं आहे, BComमधून 45 किंवा 40% फायनल इयरला पूर्ण केलेलं आहे. मग DET किंवा CTETचा पेपर 2 तुम्ही मॅथ्स सायन्समधून पास केलेला आहे, टेट 3 दिलेली आहे, पवित्र पोर्टलवर सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे. मग तुम्हाला प्रेफरन्स येतील का? प्रेफरन्स येण्यासाठी तुम्ही पात्र आहात. लक्षात घ्या काय म्हणते, प्रेफरन्स येण्यासाठी तुम्ही पात्र आहात, पण तुम्हाला 6वी ते 8वीचे प्रेफरन्स येत नाहीत. दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण मोजकीच प्रेफरन्स येतात कॉमर्सवाल्याला 6वी ते 8वीचे. आता याच्या मागचं रिझन काय आहे? ज्यावेळेस तुम्ही ग्रॅज्युएशन कॉमर्समधून करता आणि जे विषय तुम्ही शिकलेले आहेत अंतिम वर्षाला तुमचा कॉमर्समध्ये किंवा BComमध्ये जो काही विषय असतो तो विषय आपल्या शालेय स्तरावर 6वी ते 8वीला शिकवण्यासाठी उपलब्धच नसतो. त्यामुळे तुमचं रिकमेंडेशन होत नाही आहे, तुमची निवड 6वी ते 8वीच्या या वर्गावर होत नाही आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. भलेही तुम्ही सगळ्या अटी पूर्ण केल्या आहे, भलेही तुम्हाला इथं 170 मार्क असतील, तुमची पात्रता एवढीच आहे. तुम्ही 12वी केलेलं आहे, DED केलेलं आहे, ग्रॅज्युएशन केलेलं आहे, BComमधून केलेलं आहे, 12वी कॉमर्स आहे, ग्रॅज्युएशन BComमधून केलेलं आहे, 45-40% अट पूर्ण केलेली आहे. TET किंवा CTET तुम्ही 2 मॅथमधून पास केलेली आहे, टेट 3 दिलेली आहे, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे, सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे, 170 मार्क पडलेले आहेत, तरीसुद्धा तुमचं 6वी ते 8वीला सिलेक्शन होत नाही. काय दगडावरली रेख. दुर्दैवाची गोष्ट. कॉमर्सवाल्यांवर हा सगळ्यात मोठा अन्याय आहे, कारण ते जे विषय शिकलेले असतात ते शालेय ह्याच्यावर नसतात. असो, वळू आपण पुढल्या अटीकडे. 12वी कॉमर्स आहे, ग्रॅज्युएशन केलेलं आहे, मग त्यानंतर BED केलेलं आहे. ग्रॅज्युएशन केल्यानंतरच तुम्हाला BED करता येतं का? किंवा 12वी झाल्यानंतर अगोदर BED नसतं, ग्रॅज्युएशन नंतरच BEDला ॲडमिशन भेटतं. 45 किंवा 40% आहेत, फायनल इयरला विथ सब्जेक्टमध्ये 45-40% आहेत. TET किंवा CTET 2 तुम्ही मॅथ्स सायन्सची पास केलेली आहे, वरती फक्त DED होतं, खाली BED आहे. मॅथ्स सायन्सची पास केली आहे, टेट 3 दिलेली आहे, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं आहे, सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे. प्रेफरन्स येण्यासाठी तुम्ही पात्र आहात, पण प्रेफरन्स येत नाहीत. लक्षात घ्या, कारण ते सांगितलेलं आहे. पुढल्या अटीकडे वळा. 12वी आहे, DED किंवा BED केलं, फक्त वरती DED होतं, नंतर BED आहे, आता DEDसुद्धा आहे आणि BEDसुद्धा आहे. मग ग्रॅज्युएशन केलेलं आहे, 45 किंवा 40% आहे, हे BComमधून केलेलं आहे. ओके, मग नंतर हे सगळे अटी पूर्ण आहेत. मग आता TET तुम्ही इथं मॅथ्स सायन्सची पास केलेली आहे, टेट 3 दिलेली आहे, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे, सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे. प्रेफरन्स येण्यासाठी पात्र आहात, पण तुम्हाला प्रेफरन्स येणार नाही आहेत, कारण त्या अटीमुळं. कारण काय माहिती आहे का, शालेय स्तरावर तुम्ही ग्रॅज्युएशनला BComला जे विषय शिकलेला ते शालेय स्तरावर ते विषय नसतातच, म्हणून तुम्हाला त्या विषयाचे प्रेफरन्स येत नाहीत. समजून घ्या, दुःखी होऊ नका, कारण ह्या जाचक अटी आहेत, पवित्र पोर्टलच्या अटी आहेत, मी काय स्वतः निर्माण केलेल्या नाही आहेत. जे सत्य आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आता चौथी अट बघा. 12वी आहे, DED BED केलेलं आहे, 12वी कॉमर्समधून आहे, ग्रॅज्युएशनला BCom केलेलं आहे, 45-40% अट पूर्ण केलेली आहे. TET किंवा CTET तुम्ही 2 सायन्स आपलं हे सोशल सायन्सची पास केलेली आहे, टेट 3 दिलेली आहे, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं आहे, सेल्फ सर्टिफाय दिलेलं आहे. तुम्ही प्रेफरन्स येण्यासाठी पात्र आहात,
पण तुम्हाला प्रेफरन्स येत नाही आहेत. हे सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. आता ज्यांचं मिक्स एज्युकेशन आहे त्याच्यामध्ये प्रेफरन्स येऊ शकतात, येतील, पण हे प्लेन ग्रॅज्युएशन आहे. आता प्लेन म्हणजे काय लक्षात घ्या. कॉमर्स, ज्यांनी 12वीला कॉमर्स केलेलं आहे, ग्रॅज्युएशनला BCom केलेलं आहे, त्यांनी TET किंवा CTET पेपर 2 मॅथ्स सायन्सचा पास केला आहे, सामाजिक शास्त्राचा पास केला आहे, डझंट मॅटर. हे मॅटर करत नाही आहे. तुमचं प्लेन ग्रॅज्युएशन आहे म्हणजे प्लेन कॉमर्स आहे. 12वी कॉमर्स, ग्रॅज्युएशन कॉमर्स म्हणजे ग्रॅज्युएशन BComमध्ये, म्हणजे याला तुमचं प्लेन कॉमर्समधून ग्रॅज्युएशन असं म्हणतात, म्हणजे प्लेन कॉमर्सचं शिक्षण. मग हे ज्यांचं प्लेन कॉमर्स शिक्षण झाले, लक्षात घ्या हे विधान, लक्षात घ्या काय म्हणतोय ते, ज्यांचं प्लेन कॉमर्समध्ये शिक्षण झाले, म्हणजे 12वीला कॉमर्स घेतलेला आहे, ग्रॅज्युएशनला कॉमर्स घेतलेला आहे, त्यांनी TET किंवा CTET 2 पेपर 2 मॅथ्स सायन्सचा पास करा किंवा सामाजिक शास्त्राचा पास करा, तुम्हाला प्रेफरन्स अजिबात येणार नाही आहेत. मग प्रेफरन्स कोणाला येणार हा महत्त्वाचा विषय आहे. आता वळू आपण मिक्स एज्युकेशनकडे. मिक्स एज्युकेशनमध्ये तुम्हाला प्रेफरन्स येऊ शकतात. आता कसे येऊ शकतात, ते जे लकी आहेत त्यांनाच येतात. आता कसं आहे माहीत आहे का, ह्याच्यामध्ये ज्या प्लेन मिक्स एज्युकेशनमध्ये पहिलं आहे 12वी कॉमर्स. ओके, 12वी कॉमर्स केलेलं आहे, DED BED केलेलं आहे. 12वी कॉमर्स करून तुम्ही वळलात BAकडे, हे मिक्स आहे. वरचं प्लेन होतं, ज्यांचं प्लेन कॉमर्स झाले, 12वी कॉमर्स, ग्रॅज्युएशन BCom, तुम्ही TET किंवा CTETचा पेपर 2 कोणताही पास करा तरीसुद्धा तुम्हाला प्रेफरन्स येणार नाही आहेत. प्रेफरन्स कोणाला येतील, मिक्स एज्युकेशनमध्ये ज्यांचं कॉमर्स 12वीमधून केलेलं आहे, DED BED केलेलं आहे, ग्रॅज्युएशन BAमधून केलेलं आहे, TET किंवा CTET पास आहात, तीही आपलं ग्रॅज्युएशनला 25 किंवा 40% अट पूर्ण केलेली आहे, अंतिम वर्षासह अंतिम विषयासह TET किंवा CTETचा तुम्ही पेपर 2 इथं मॅथ्स सायन्सचा पास केलेला आहे. सॉरी, अगोदर आपण सोशल सायन्सकडे वळू. सोशल सायन्सचा पास केलेला आहे, टेट 3 दिलेली आहे, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे, सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे. मग प्रेफरन्स येतील का, 100% येणार, कारण तुमचं ग्रॅज्युएशन BA झालेलं आहे. BAवाल्यांना काय करायचं आहे, सामाजिक शास्त्राची TET पास करायची आहे. तुम्हीसुद्धा सामाजिक शास्त्राची TET पास केलेलं आहे, तुम्हाला 100% प्रेफरन्स येणार. म्हणजे तुमच्या BAला अंतिम वर्षाला जो विषय होता त्या विषयाची प्रेफरन्स येणार. मग आता ह्याच ठिकाणी पहा, इथं जर आता तुमचं 12वी कॉमर्स आहे, तुम्ही DED BED केलेलं आहात, पण तुम्ही ग्रॅज्युएशनला BAमध्ये आलात, 25 किंवा 40% अट पूर्ण केलेली आहे, अंतिम वर्षासह TET किंवा CTETचा 2 मॅथ सायन्सचा पास केलेला आहात, टेट 3 दिलेली आहे, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि सेल्फ सर्टिफायसुद्धा केलेलं आहे, तर तुम्हाला प्रेफरन्स येतील का, अजिबात नाही आहे. तुम्ही 12वी कॉमर्स केलेलं आहे, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनमध्ये BA घेतलेलं आहे. BAवाल्यांना सायन्स आपलं सामाजिक शास्त्राची TET पास करणं अनिवार्य आहे, पण तुम्ही इथं गणित विज्ञानचा पेपर पास झालेला आहे म्हणून तुम्हाला प्रेफरन्स येणार नाही आहेत. आता ह्याच्यामध्ये एक अपवाद आहे. अपवाद काय आहे लक्षात घ्या. ज्यांचं 12वी कॉमर्समधून झालेलं आहे, ग्रॅज्युएशनला त्यांनी BA घेतलेलं आहे, पण ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षामध्ये ज्यांचा विषय हिंदी, मराठी, इंग्लिश किंवा जोही भाषा विषय असो, संस्कृत असो, बंगाली असो, नेपाली असो, कुठलाही भाषा विषय असो, काय म्हणतोय, BAच्या इथं तुमचं 12वी कॉमर्स आहे, डझंट मॅटर. 12वी कॉमर्स केले, ग्रॅज्युएशन आर्ट्समधून केलेलं आहे, पण त्याच्यामध्ये अंतिम वर्षामध्ये तुमचा भाषा विषय आहे आणि भाषा विषय असल्यामुळे तुम्ही TET किंवा CTETचा पेपर 2 कोणताही पास करा, सायन्स किंवा आर्ट्सचा पास करा, हे आपलं सायन्स सोशल सायन्सचा करा किंवा मॅथ्स सायन्सचा करा, तर तुम्हाला त्या भाषा विषयाचे प्रेफरन्स 100% येणार आणि सर्व माध्यमाचे येणार. ती अट तशी आहे. पण तुम्ही 12वी कॉमर्समधून केलेलं आहे, ग्रॅज्युएशन आर्टमधून केलेलं आहे आणि ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षामध्ये जर तुमचा सामाजिक शास्त्र विषय असेल आणि तुम्ही TET मॅथ्स सायन्सची पास केलेली असेल तर तुम्हाला प्रेफरन्स अजिबात येणार नाही आहेत. समजलं. वळू 7व्या मुद्द्याकडे. 12वी कॉमर्स आहे, DED BED केलेलं आहे. आता तुम्ही 12वी कॉमर्सकडून BSc BCS केलेलं आहे ग्रॅज्युएशनला, मग तुम्ही 25 किंवा 40% अट पूर्ण केलेली आहे
अंतिम वर्षामध्ये ते आहे, अंतिम वर्षाच्या अंतिम विषयासह TET किंवा CTETचा 2 तुम्ही मॅथ्स सायन्सचा पास केलेला आहे, टेट 3 दिलेली आहे, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे, सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे, प्रेफरन्स येतील. कारण तुमचं 12वी कॉमर्स जरी असेल तर तुम्ही BSc BCS केलेलं आहे आणि BSc BCS म्हणजे सायन्सवाले त्यांना मॅथ्स सायन्सची TET पास करणं अनिवार्य आहे, म्हणून त्यांना प्रेफरन्स येतील. ओके, येणार. आता 8वा मुद्दा आहे, 12वी कॉमर्स आहे, तुमचं DED BED आहे, BSc BCS केलेलं आहे, ग्रॅज्युएशन अंतिम वर्षामध्ये 45 किंवा 40% अट पूर्ण केलेली आहे, TET किंवा CTETसुद्धा तुम्ही दिलेली आहे, पण तुम्ही TET किंवा CTETचा पेपर 2 हा सामाजिक शास्त्राचा पास केलेला आहे, टेट 3 दिलेला आहे, त्याच्यामध्ये 170 मार्क आहेत, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे, सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे, तरीसुद्धा तुम्ही अपात्र आहात, प्रेफरन्स येणार नाही. कारण BSc BCS वाले आहे, 12वी कॉमर्स जरी असलं तुमचं ग्रॅज्युएशन BSc BCSमध्ये आहे आणि तुम्ही TET कुठली पास केली आहे, सामाजिक शास्त्राची पास केली आहे, म्हणून तुम्ही अपात्र घोषित होतात, तुम्हाला कसलेही प्रेफरन्स येत नाही आहेत. हे असे विषय होते. मग कॉमर्सवाल्यांना प्रेफरन्स येण्यासाठी फक्त 2च गोष्टी आहेत, ह्या 2च अटीमध्ये तुम्हाला प्रेफरन्स येतात. आता ह्यांचे जे काही प्लेन कॉमर्सवाले आहेत हे तुम्ही प्रेफरन्स येण्यासाठी पात्र आहात, ह्या सगळ्यावरच्या 4च्या अटीमध्ये तुम्ही प्रेफरन्स येण्यासाठी पात्र आहात, पण त्याच्यामध्येही तुम्हाला प्रेफरन्स येणार नाहीत. प्रेफरन्स कुठे येतात, तुमचं 12वी कॉमर्समधून झालेलं आहे, पण ग्रॅज्युएशन तुम्ही BA मधून केलेलं आहात आणि BAच्या अंतिम वर्षामध्ये तुम्हाला लँग्वेज ही असेल आणि तुम्ही TET किंवा CTET पेपर 2 कुठलाही पास केला तर तुम्हाला प्रेफरन्स येतील. ही एक अट झाली. दुसऱ्या अटीमध्ये तुम्ही 12वी कॉमर्समधून केलेला आहात, ग्रॅज्युएशन BA मधून केलेलं आहात आणि TET किंवा CTET 2 तुम्ही सामाजिक शास्त्राची पास केलेला आहात आणि तुमचा अंतिम वर्षामध्ये सामाजिक शास्त्र, इतिहास, भूगोल कुठलाही विषय असला तरीसुद्धा तुम्हाला प्रेफरन्स 100% येतील. कॉमर्सवाले लक्षात घ्या, कॉमर्सवाल्यांना चान्स नाही असं नाही आहे. इथं ज्यांचं मिक्स एज्युकेशन आहे त्याच्यामध्ये त्यांना चान्स असतो. आणि तिसरा मुद्दा येतो, ज्यांचं 12वी कॉमर्समधून झालेलं आहे पण ग्रॅज्युएशनला त्यांनी BSc किंवा BCS घेतलेलं आहे आणि TET किंवा CTET 2 ते हे कशामधून पास झालेले आहेत, मॅथ्स सायन्समधून पास झालेले आहेत, तर त्यांना प्रेफरन्स येणार. म्हणजे ही एक अट, म्हणजे ह्याच्या 2 अटी आणि ही BSc BCS अशा 3 अटीमध्ये जर तुम्ही बसलेले असाल तर 100% तुम्हाला प्रेफरन्स येणार आणि त्या प्रेफरन्सच्या आधारे तुमची निवडसुद्धा होणार. हे होते असे प्रेफरन्स कशावर आधारित असतात. आता बऱ्याच जणांनी अशी अफवा पसरवली आहे की कॉमर्सवाल्यांना कसलेच प्रेफरन्स येत नाहीत, कॉमर्सवाले पेपर 2साठी पात्रच नाहीत, कॉमर्सवाल्यांना 6वी ते 8वीचे प्रेफरन्स येत नाहीत. येतात, पण कुठल्या अटी, ह्या अटी 12वी कॉमर्स केलेलं आहे, ग्रॅज्युएशनला BA आहे, सामाजिक शास्त्राचे TET पास असाल तर 100% प्रेफरन्स येणार. 12वी कॉमर्स आहे, ग्रॅज्युएशनला BA घेतलेलं आहे आणि सामाजिक शास्त्राचे TET पास करा किंवा मॅथ्स सायन्सचे पास करा, पण ग्रॅज्युएशनच्या अंतिम वर्षामध्ये भाषा विषय असाल तर 100% तुम्हाला कॉमर्स असूनसुद्धा 6वी ते 8वीचे प्रेफरन्स येणार. आणि तिसरी, 12वी कॉमर्समधून केलेलं आहे पण ग्रॅज्युएशन तुम्ही BSc BCSमधून केलेलं आहे आणि TET किंवा CTET 2 तुम्ही मॅथ्स सायन्सचा पास केलेला आहे तर 100% तुम्हाला प्रेफरन्स येणार. ह्या गोष्टी आहेत, ह्या 3 अटीमध्ये असाल तर तुम्हाला 100% कॉमर्सवाल्यांना प्रेफरन्स येणार. पण ज्यांचं प्लेन ग्रॅज्युएशन आहे, 12वी ग्रॅज्युएशन आपलं 12वी कॉमर्समधून झालेलं आहे आणि ग्रॅज्युएशन BCOMमधून झालेलं आहे, अशांना प्रेफरन्स येणार नाही आहेत. तर ह्या गोष्टी आहेत, म्हणजे विनाकारण अफवा पसरवणाऱ्यांना हा चपराक आहे. सगळ्या एकदम डिटेलमध्ये गोष्टी सांगितलेल्या आहेत, पॉईंट टू पॉईंट समजून सांगितलेलं आहे. ह्याच्या बाहेरच्या कुठल्याच अटी नाही आहेत, एकदम सविस्तरपणे सांगितलेलं आहे आणि अशा अटी तुम्हाला कोणीही समजून सांगणार नाही आहे. मला एखादा तरीच व्हिडिओ दाखवा की एवढं सगळं डिटेलमध्ये असं समजून सांगितलेलं आहे. तुम्ही आत्तापासून पहा, 2017ची भरती पहा, 2022-23ची पहा, मग आत्ताचे 2025ची पहा. अशा डिटेलमध्ये अटी, पात्रता, हे जे काही रूल्स आणि रेग्युलेशन आहेत ते तुम्हाला कोणीही सांगितलेलं नसेल. असं मी सांगितलेलं आहे, पहा, समजून घ्या. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आता ह्याच्यापुढून सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी चालू होतात, म्हणजे कुठल्या, की कोणत्या विषयाचे प्रेफरन्स येतात.
हे झालं. आता 6वी ते 8वीला पुढल्या व्हिडिओमध्ये भाषा विषयाचे प्रेफरन्स कुणाला येतात, सामाजिक शास्त्राचे प्रेफरन्स कुणाला येतात, इतिहास भूगोलचे प्रेफरन्स कुणाला येतात हे पाहू. मग त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये विज्ञानचे प्रेफरन्स कुणाला येतात, गणित विज्ञानचे कुणाला येतात, माझं ग्रॅज्युएशनला हा विषय होता तर मला प्रेफरन्स येतील का, माझं ॲग्री झालेलं आहे तर मला प्रेफरन्स येतील का, माझं दुसरं शिक्षण झालेलं आहे तर मला प्रेफरन्स येतील का, सगळं 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 एकदम आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. कसलीही काळजी करू नका. एकदम रूल्स अँड रेग्युलेशन समजून घेऊन आपण टप्प्याटप्प्यानं पुढं जाऊ. तर ठीक आहे, व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची जबरदस्त माहिती घेऊन. शिक्षक पात्रता परीक्षा एका झटक्यात सोबत आहेत टिप्स फॉर टीटीचे अक्षा विरकर सर आणि त्यांच्या जबरदस्त अशा परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र या नोट्स त्यांच्या मानसशास्त्र शिकवण्याला नाही तोड सोबत आहेत त्यांच्या संपूर्णते परिपूर्ण मानशा बजारात मग होणारच आम्ही एका झटक्यात शिक्षक पात्रता परीक्षा टीटी म्हणजे यशाची हमी 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 टीटी म्हणजे यशाची हमी